काळगाव जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ प्राजक्ता भरत पाटील यांना काळगाव जिल्हा परिषद गटातून मोठा पाठिंबा मिळत असून काळगाव विभागाच्या शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी रहा असे आवाहन यावेळी प्राजक्ता पाटील यांनी केले। त्यांना मी विनंती केली, दादा तुम्ही आता प्रवाहाच्या विरोधात राहू नका, कारण आपल्या लोकांना प्रॉब्लेम व्हायला लागले। त्यावेळेला त्यांनी विचार केला की आपल्या लोकांची कामं झाली पाहिजेत, सगळे विचार करून त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। आणि ज्या वेळेला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेला हजारो लोक आज भाजपला जोडली गेली। त्याच्यामुळे आपण सगळेजण इथून पाठीमागे वेगवेगळ्या पक्षामध्ये असू, कुठं असू, काय असू, परंतु सर्वस्व विचार एकच आहे की जनतेचा विकास, सामाजिक विकास आणि ह्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत। भविष्यामध्ये सुद्धा ह्या दोन्ही उमेदवारांना, अनिल टाकवेंना आपण या भागातून आणि आपल्या माध्यमातून रमेश मोरे साहेबांना त्या भागातून, असं सर्वांना दोघांना निवडून द्या। आणि प्राजक्ता मॅडम माझ्या मंडळी आहेत, मिसेस आहेत आणि त्याही अतिशय सुस्वभावी आहेत। आपण जे कोणी माझ्या घरी आला असाल त्या सगळ्या घरात कोणी येऊ देत, गेल्या 25-30 वर्षामध्ये जेवढा माझ्या घरी कोणी माणूस आलाय त्याला पाणी चहा मिळाल्याशिवाय बाहेर जाऊन देत नाहीत। किती शाळेत असू देत, कुठेही असू देत, काय म्हणजे काय आहे की आपण माणसातली माणसं आहोत, आपण माणसातली माणसं आहोत आणि एकमेकाचं दुःख समदुःख आपल्याला माहिती असतं। तर ह्या दृष्टिकोनातून मॅडमचा स्वभाव पण खूप छान आहे, शाळेमध्ये पण चांगलं काम त्यांनी केलेलं आहे। आणि विशेष त्यांची बाब एक मी सांगतो, फक्त आता मी बोलू नये बाकीचं कौतुक करू नये कधी, परंतु एक सांगतो गोष्ट की शाळेमध्ये कधीही गेल्या 35 वर्ष त्यांनी शाळेत नोकरी केली, 35 वर्षामध्ये एकही रजा न घेणारी मॅडम आहे। तुम्ही त्यांचा रेकॉर्ड काढून आणा, तहसीलदार ह्याच्यामध्ये तुम्हाला झडपीत भेटेल, तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटेल, एकही रजा न घेणाऱ्या 35 वर्षामध्ये। आणि कधीही शाळेच्या 10 वाजताच्या टायमिंग त्याच्या अगोदर 5 मिनिटं शाळेत असणाऱ्या आणि शाळा सुटल्याशिवाय शाळा कधीच बाहेर सोडली, म्हणजे अशा पद्धतीनं अतिशय शिस्तबद्ध काम करणारा त्यांचा स्वभाव आहे। आज मलाही अभिमान आहे, त्याच्यासारखी माझी पत्नी आहे। आपण सर्वांनी त्यांना साथ करावी। धन्यवाद।